आज एका महत्त्वाच्या भरती प्रक्रियेसंदर्भामधली ही पत्रकार परिषद आहे। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की उच्च व तंत्रशिक्षण विभागानं 2 वर्षापूर्वी 4738 प्राध्यापक भरतीला मान्यता दिलेली होती। हाय पॉवर कमिटीने मान्यता दिलेली होती आणि या 4738 पैकी 1674 पदं ही कोविडच्या अगोदर भरण्यात आली आणि कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे 1.5 ते 2 वर्षापासून ही भरती थांबलेली होती आणि ही भरती थांबल्यामुळं जे नवीन प्राध्यापक आहेत, नवीन प्राध्यापक होणार आहेत, त्यांच्यामध्ये देखील एक थोडीफार शंका होती की शासन ही भरती करणार आहे नाही करणार आहे अशाबद्दलच्या भावना देखील होत्या। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ह्या भरतीसाठी आंदोलनं देखील झालेली होती आणि म्हणून काही भरती कधी होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे ह्या शंका देखील उत्पन्न झाल्या आणि मला असं वाटतं की काल त्याला पूर्णविराम मिळालेला आहे। पहिल्या टप्प्याची 2088 प्राध्यापकांची भरती ही करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्याला मान्यता दिलेली आहे, फायनान्सने मान्यता दिलेली आहे आणि ही भरती कालावधी देखील दिलेला आहे की लवकरात लवकर भरती ही झाली पाहिजे। पुढच्या अकॅडमिक इयरला हे सगळे प्राध्यापक रुजू झाले पाहिजे अशा पद्धतीचा GR आज देखील आम्ही निर्गमित करणार आहोत। विभागीय सहसंचालकांनी नक्की किती जागा रिक्त आहेत याचा अहवाल हा शासनाकडे दिलेला आहे आणि त्याच्या माध्यमातूनच या 2088 पदांची भरती ही आपण करण्याला मान्यता दिलेली आहे। काल ही भरती ज्यावेळी आम्ही करू अशा पद्धतीने मी ट्विट केलं त्यावेळी प्राध्यापकांच्या मनामध्ये, मी नवीन जे प्राध्यापक होणार आहेत त्यांच्या मनामध्ये काही शंका निर्माण झालेल्या आहे। मग ही भरती करूनच महाराष्ट्र शासन थांबणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही। असा ही पहिल्या टप्प्यातली भरती आहे। 4738 प्राध्यापकांपैकी जवळजवळ 1600 प्राध्यापकांची भरती झालेली आहे। 2088 पदाची भरती आता होणार आहे आणि उर्वरित पदांची भरती ही राज्याची आर्थिक परिस्थिती जशा पद्धतीनं सुधारत जाईल तशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं होणार आहे अशा पद्धतीची भूमिका उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतलेली आहे। आणि महत्त्वाची अजून एक जी भरती ही 100% भरती करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे ती म्हणजे प्राचार्यांची भरती। आज सेंट्रल गव्हर्नमेंटने एक धोरण निश्चित केलेलं आहे की प्रत्येक कॉलेजला प्राचार्य असला पाहिजे, त्याची भरती झालेली असली पाहिजे, तो नियमित असला पाहिजे आणि तरच नॅकचं नामांकन दिलं जाईल अशा पद्धतीचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि UGCचा एक GR आहे, एक गाईडलाईन आहे आणि त्या अनुषंगानं आजपर्यंतची प्राचार्यांची सगळी पदं भरण्याला मान्यता ही महाविकास आघाडीच्या सरकारनं दिलेली आहे आणि मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे। जर प्राचार्य प्रभारी असेल तर नॅकचं मानांकन देखील मागे येतं, भरतीची प्रक्रिया देखील थांबते आणि तिथल्या ज्या महाविद्यालयाच्या किंवा इंजिनिअरिंग कॉलेजच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या देखील प्रभारी प्राचार्याकडनं होत नाही अशा पद्धतीची संघटनांची मागणी होती आणि म्हणून पूर्ण प्राचार्यांची पदं 100% प्राचार्यांची पदं आजपर्यंतची भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली फायनान्स डिपार्टमेंटनं घेतलेला आहे। दुसरी एक महत्त्वाचा निर्णय आणि महत्त्वाची गोष्ट जी 4155 प्राध्यापकांशी निगडीत होती ती म्हणजे जे बिगर सेटनेट प्राध्यापक होते, त्या बिगर सेटनेट प्राध्यापकांमधले अनेक लोक हे निवृत्त देखील झालेले होते, परंतु त्यांना फार मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरं जायला लागायचं आणि म्हणून जवळजवळ 30 वर्षानं 25 ते 30 वर्षानं मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली फायनान्स डिपार्टमेंटनं म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेऊन आमच्या विभागाची मागणी मान्य केली आणि 4133 प्राध्यापकांना जुना सेवानिवृत्ती योजनेचा लाभ देण्याचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय हा महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतलेला आणि तो देखील जे अनेक निवृत्त झालेले प्राध्यापक होते त्यांना देखील त्याचा लाभ मिळणार आहे आणि म्हणून त्या सगळ्यांमध्ये समाधान देखील आहे। प्राध्यापकांच्या भरतीच्या वेळी एक दुसरी आश्वासन किंवा वचन घड्याळी तासिकावरचे जे प्राध्यापक आहेत त्यांच्यासाठी आम्ही दिलेलं होतं, त्याच्यामध्ये देखील 25% भरीव वाढ करण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या सरकारनं घेतला आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट केलेली आहे की CHBला 25% वाढ झाल्यानंतरच थांबायचं आहे का? तर आम्ही निर्णय घेतला की CHBच्या प्राध्यापकांना देखील चांगल्या पद्धतीचे पैसे मिळाले पाहिजे, त्यांना देखील त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीनं मानधन मिळालं पाहिजे। म्हणजे मंथली मानधनावर आम्ही त्यांना घेणार नाही आहोत, पण तासिका घड्याळी जी त्यांची जी सिस्टीम आहे
ती अजून कशा पद्धतीनं चांगली कार्यान्वित करता येईल यासाठी डॉक्टर माने जे संचालक आहेत हायर एज्युकेशनचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये आमच्याकडे येईल आणि CHBची लोकं जी काम करत आहेत त्यांना देखील चांगल्या पद्धतीचं मानधन किंवा त्याला आपण मानधन किंवा तासिकेवरचा पगार कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि म्हणून जी 2 वर्षापासूनची भरती थांबलेली होती ती भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. 100% प्राचार्यांची पदं भरण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. CHBना 25% वाढ करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. आणि जे 4,333 निवृत्त बिगर सेट नेट प्राध्यापक होते त्यांना देखील जुनी पेन्शन लागू करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला. आणि मला असं वाटतं की जी मागणी प्राध्यापकांची होती, जी मागणी नवीन प्राध्यापक होणार आहेत त्यांची होती, त्यांची मागणी महाविकास आघाडीच्या सरकारनं मान्य केलेली आहे. प्राचार्यांची हायपॉवर कमिटीनं 4,738 पदं भरावी अशा पद्धतीचा निर्णय केलेला होता. त्याच्यातली 1,600 पदं ही भरून झालेली होती आणि म्हणून 3,155 प्राध्यापक भरावे अशी आम्ही मागणी केलेली होती. त्यातला पहिला टप्पा म्हणून फायनान्स डिपार्टमेंटनं 2,088 प्राध्यापक भरण्याला मान्यता दिलेली आहे. यातील किती विद्यापीठातली पदं आहेत आणि महाविद्यालयातली पदं किती? याच्यामध्ये विद्यापीठाची देखील पदं आहेत, महाविद्यालयाची देखील पदं आहेत. पण जास्त कल ह्या भरतीमध्ये आम्ही असा दिला आहे की ज्या ठिकाणी विषयालाच प्राध्यापक नाही, म्हणजे विषय तिथे चालू आहे परंतु तो विषय वेगळा प्राध्यापक येऊन शिकवतो आहे, अशा पद्धतीचा एक आम्ही सर्वे केला. आणि ज्या ठिकाणी विषयाला प्राध्यापक नाही ते प्राधान्यक्रमानं आम्ही भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या 2,088 प्राध्यापकांच्या भरतीमुळं मला असं वाटतं की हायर एज्युकेशन सिस्टीम जी आहे ही चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित होईल. ज्या ठिकाणी प्राध्यापक भरती झालेली नव्हती ती प्राध्यापक भरती होईल. पण याच्यामध्ये अजून एक संस्थांच्या मनामध्ये संशय असा आहे की मागच्या वेळी जी ॲडव्हर्टाईज काढलेली होती ती आम्ही कॅरी फॉरवर्ड करायची का, तर ती ॲडव्हर्टाईज ही कॅरी फॉरवर्ड करायची नाही. परंतु संस्थांना मात्र बंधन घातलेलं आहे की नोव्हेंबरच्या एंडला ही प्राध्यापक भरती आम्ही सुरू करत असताना जे 6-7 महिने लागतात ते तातडीनं त्यांनी ही कारवाई सुरू केली पाहिजे. आणि पुढचं अकॅडमिक इयर ज्यावेळी जूनमध्ये सुरू होईल त्यावेळी हे 2,088 प्राध्यापक त्या महाविद्यालयामध्ये रुजू झाले पाहिजेत अशा पद्धतीचा GR आज आम्ही काढतो. याच्यामध्ये अजून एक जी शंका काल सोशल मीडियावर व्यक्त केली गेली, हे सगळ्यांनी समाधान व्यक्त केलं की भरती सुरू होते, पण ह्याचा जर GR निघाला नाही तर ही भरती कशी सुरू होईल ही एक शंका होते. आज किंवा उद्यापर्यंत ह्या दोन्ही म्हणजे प्राचार्य भरतीचा आणि प्राध्यापक भरतीचा GR देखील आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं काढणार आहोत. याच्यामध्ये 2 अजून एक मुद्दे राहिलेले आहेत. प्रक्रिया तर सुरू ताबडतोब होईल, GR काढल्यानंतर ती प्रक्रिया सुरू केली पाहिजे. त्याच्यामध्ये टप्पे पण ठरवून आम्ही घेतलेले आहेत की कशा पद्धतीनं त्यांनी तात्काळ शासनाकडे NOC मागितल्या पाहिजेत. पण याच्यामध्ये जो महत्त्वाचा एक मुद्दा राहिलेला आहे की पूर्वापार जी चालत आलेली भरती आहे तशा पद्धतीनं भरती करायची की संवर्गनिहाय भरती करायची याचा निर्णय देखील आम्ही फार काळ आम्ही लांबवून ठेवणार नाही. त्याचा निर्णय देखील येत्या 2-4 दिवसामध्ये घेऊ आणि त्या पद्धतीनं भरती सुरू होईल. पण मला असं वाटतं की जूनचं अकॅडमिक इयर सुरू होत असताना 2,088 नवीन प्राध्यापक, नवीन प्राचार्य हे अकॅडमिक इयरला स्वतःचा चार्ज घेतील. MPSCची भरती हा वेगळ्या पद्धतीने केली जाते, प्राध्यापकांची भरती ही वेगळ्या पद्धतीने केली जाते. मला असं वाटतं की प्राध्यापक भरतीला अशी कुठेही अडचण येणार नाही, कारण प्राध्यापक भरती ही 2 वर्षापूर्वीच चालू झालेली होती. ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळी स्थापन झालं त्याचवेळी 4,738 प्राध्यापकांच्या भरतीला आम्ही सुरुवात केलेली होती. त्याच्यात मला एक शंका दूर करायची की जे कायमस्वरूपी काही मंडळी असं सांगतात की प्राध्यापक भरती ही बंदच होती. प्राध्यापक भरती ही नक्की बंद होती, पण प्राध्यापक भरती सुरू कधी झाली? ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब झाले, उपमुख्यमंत्री अजितदादा झाले, उच्च व तंत्रशिक्षण विभागानं हा प्रस्ताव छोटा संवर्ग निर्माण करून शासनाकडे ठेवला, हायपॉवर कमिटीकडे ठेवला. त्यावेळी हायपॉवर कमिटीनं सांगितलं की 7,838 लोकांची भरती केली पाहिजे आणि त्याच्यातली 1,600 लोकांची भरती ऑलरेडी झालेली आहे. पण काही लोक गैरसमज पसरवतात की 2 वर्षामध्ये ही भरती झाली नाही. आता कदाचित आरोग्याच्या अडचणीमुळं किंवा कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची भरती होत असेल, पोलीस डिपार्टमेंटची भरती होत असेल, पण महाराष्ट्रातली शैक्षणिक सुविधा ही अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित राहावी
म्हणून सरकार आल्या आल्या भरतीचा निर्णय आम्ही घेतलेला होता आणि कोविडमुळे तो थांबलेला होता. त्या 2088 प्राध्यापकांच्या भरतीला आम्ही सुरुवात करतो. या सगळी भरती जी आहे ती संस्था स्तरावर आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा संस्थेकडून मोठमोठे डोनेशन्स वगैरे मागितले जातात आणि त्यानंतर भरती केली जाते. त्या संदर्भात काही विचार तर भरतीची जी प्रोसिजर आहे आता ह्याच्यावर डोनेशन द्यायचं की नाही हे पण विद्यार्थ्यांना किंवा स्वतःमध्ये जर टॅलेंट असेल, स्वतःमध्ये जर ती सगळी पात्रता त्यानं कमवलेली असेल तर मला असं वाटतं की त्यानं डोनेशन म्हणण्यापेक्षा संस्थेला काय द्यावं असं माझं मत नाही. त्याच्यामुळे संस्था चालकांनी देखील कशा पद्धतीनं भरती केली पाहिजे याची एक नियमावली आहे आणि भरतीला प्राध्यापकांनी देखील कसा रिस्पॉन्स दिला पाहिजे, कसं हजर राहिलं पाहिजे ही एक नियमावली आहे. या दोन्ही नियमावलींचं पालन करून भरती झाली पाहिजे. सर, शालेय शिक्षण विभागानं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती केली, तसं काही एखादं तुम्ही पोर्टल वगैरे नवीन आणण्याचं काही देत आहे? माझ्या दृष्टीनं सध्या उच्च शिक्षण विभागाची भरती होणं आवश्यक आहे आणि ती पारदर्शक पद्धतीनं होणं आवश्यक आहे. ती पारदर्शक पद्धतीनं कशी होईल यासाठी आमचं प्राधान्यक्रम राहील. पण पोर्टल निर्माण करणं, पवित्र पोर्टल निर्माण करणं असं सध्या कुठेही दृष्टिकोन डोळ्यासमोर नाही. जी आहे त्या सिस्टीममध्ये ती भरती पारदर्शकपणानं कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपण ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात तिकडचे आमदार असं म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ आहे ते गोमूत्राने शिंपडून स्वच्छ केलं पाहिजे. कारण का महाविकास आघाडीमध्ये 93 बॉम्ब ब्लास्टमधले जे आरोपी होते त्यांच्या पार्टनर्स बरोबर उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसले, तसा आरोप नितीश राणेंनी केला. मला असं वाटतं की आरोप कोणी केला आहे याला महत्त्व आहे आणि या आरोपाकडे महाराष्ट्रातली जनता कशा पद्धतीनं बघते हे देखील आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळं आरोपावर प्रतिक्रिया मला द्यावीसं देखील वाटत नाही. मुद्दा असा आहे की या 2 वर्षामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी जे केलेलं काम आहे याची पोचपावती परराज्यानं देखील दिलेली आहे. काही मंडळी हे देखील सांगत होते की परराज्यातली जी जागा आहे ती अपक्ष आहे. ते देखील संजय राऊत साहेबांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की ती जागा देखील शिवसेनेची आहे. मग ज्या नेतृत्वाला परराज्यात देखील मान्यता आहे त्या नेतृत्वावर जर कोणी टीका केली तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कारण उद्धव ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य नेतृत्व झालेलं आहे. जेव्हा त्यांच्यावर कोणी जरी टीका केली तर त्याचा परिणाम कुठं मतावर होईल असं मला वाटत नाही. उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व हे प्रत्येकाच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचलेलं नेतृत्व आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये त्यांचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यासोबत आणखी काही मंडळी आहेत. एकंदरीत या आंदोलनाबाबत आपण काय सांगणार? मला असं वाटतं की ही आंदोलनं सगळी जनतेला आता कळलेली आहेत. एखादं काम पुढच्या 8 दिवसामध्ये होणार आहे याची माहिती घ्यायची आणि त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करायचं आणि ते काम किंवा त्याचं श्रेय स्वतःला घ्यायचं हा यामागचा खटाटोप आहे. याच्या आंदोलनाकडे बघताना एक राजकीय मायलेज मिळण्यासाठी केलेली ही आंदोलन आहे असं माझं मत आहे. उधर सर एक सवाल थोड़ा सा कॉन्टेक्स्ट हाल फिलहाल में जो भी घटनाक्रम पॉलिटिकल और पुलिस को लेके जो हो रहा है एनसीपी को आपने बयानबाजी दोनों साइड से सुनी कि चाहे बीजेपी हो चाहे एनसीपी एक नाम बार बार दोनों पार्टियां उछाल रही हैं जिसमें दाऊद का नाम आता है. आप पॉलिटिकल खुद एक बहुत बड़ा कद रखते हैं. आपको लगता है अभी भी इस नाम का एग्जिस्टेंस है, अपना रिलेवेंस है पॉलिटिक्स में, खासतौर पे महाराष्ट्र पॉलिटिक्स में जहां पर हर पार्टी उसको भुनाना चाहती है? दोनों पार्टियों की बयानबाजी को सुनने के बाद मैंने आपसे सवाल करा. नाही, मला असं वाटतं की त्या व्यक्तीचं नाव घेऊन संपलेल्या नावाला आपण मोठं करतो आहे आणि आपण त्यांचं नाव घेऊन त्यांची परत एकदा दहशत या ठिकाणी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. माझं मत असं आहे की त्यावेळी त्यांच्यावर जे कोण असतील ते समोर आले पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु कायमस्वरूपी ती नावं जोडून त्याचं पॉलिटिकल भांडवल करायचं हे देखील योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि दिवाळी झाल्यानंतर देखील लवंगी बार फुटत आहेत, फटाके फुटत आहेत, बॉम्ब फुटत आहेत, ही सगळी महाराष्ट्रातली जनता बघते. आणि ज्यावेळी प्रतिसाद द्यायचा आहे मतदानातनं त्यावेळी सेंट्रल एजन्सींचा उपयोग कशा पद्धतीनं झालेला आहे, कशा पद्धतीनं जे खरोखर बोलत आहेत, जे कशा पद्धतीनं चांगलं काम करत आहेत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे. हे आम्ही सांगण्यापेक्षा मतदानातनं आता जनता सांगणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे काय आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याचं उत्तर या विधान परिषदेच्या निवडणुकीला देखील मिळणार आहे. दादरा हवेली मतदारसंघातनं देखील मिळालेलं आहे, देगलूर मतदारसंघातनं देखील मिळालेलं आहे. हे मी ह्याच्याकडे बघताना असं बघतो की ज्या पद्धतीनं हे राजकारण चाललं आहे या राजकारणाचं उत्तर महाराष्ट्रातली जनता देणार आहे, महाराष्ट्रातले मतदार देणार आहेत. आणि देगलूर निवडणुकीच्या आणि दादरा हवेली निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी ते द्यायला सुरुवात केली आहे. उस नाम का तो कोई एक्जिस्टेंस आपके हिसाब से है या नहीं है? दाऊद नाही, ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते द्यावेत ना.
आजही तो कुठं आहे, काय करतो, कोण म्हणतात पाकिस्तानमध्ये आहे, कोण म्हणतं दुबईमध्ये आहे, ज्यांच्याकडे पुरावे असतील आणि ज्यांनी पॉलिटिकली त्यांना सांभाळलं असेल ते जनतेसमोर आलेच पाहिजे. त्याच्याबद्दल माझं काय दुमत असण्याचं काय कारण नाही. पण दुसरा माझी त्याच्याबद्दलची भूमिका आहे की आता रत्नागिरी जिल्ह्यातली दाऊदची जी जागा होती त्याचा देखील लिलाव झाला. तो लिलाव कुठच्या पक्षाच्या लोकांनी घेतला हे देखील आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळं तो लिलाव आता एका चांगल्या भावनेनं जर घेतला असेल तर माझं काय त्याच्याबद्दलचं दुमत नाही. पण दाऊदचीच प्रॉपर्टी त्यांना का आवडली हा देखील एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे ह्याचं भांडवल मी जिल्ह्यामध्ये कधी केलं नाही. मी त्याचा काय दृष्टिकोन ठेवला, ठीक आहे, त्या माणसाला दाऊदची प्रॉपर्टी आवडली असेल किंवा त्या प्रॉपर्टीवर त्यांचं पूर्वीपासूनचं प्रेम असेल, तिथे त्यांना चांगलं काहीतरी करायचं असेल, अन्य कोणाचं स्मारक करायचं असेल दाऊदच्याच प्रॉपर्टीमध्ये, म्हणून त्यांनी ती घेतली असेल. तिथं टीकाटिप्पी आपण केली नाही. पण दाऊदची प्रॉपर्टी घेतल्यानंतर त्यांना एक नियम आणि ज्यांचा काही संबंध नाही त्यांची दाऊदबरोबर नावं जोडायची आणि त्यांना एक नियम, हे राजकारणात होता कामा नये. उद्या मी जर अशी मागणी केली की रत्नागिरी जिल्ह्यातली दाऊदची प्रॉपर्टी जी घेतलेली आहे ती कशासाठी घेतली गेली, तर आता तिथं असं सांगितलं जातं की ते योगा सेंटर होणार आहे, तिथे अजून काहीतरी होणार आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल चांगलं जर घडत असेल आणि एखाद्या चांगल्या व्यक्तीचं दाऊदच्या प्रॉपर्टीमध्ये स्मारक होणार असेल तर आमचं दुमत असण्याचं काही कारण नाही. असे देखील पैलू आहेत ना. पण त्याच्यावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुठच्याही पॉलिटिकल माणसानं टीका केली नाही. उलट आम्ही काय म्हटलं की एका क्रिमिनल माणसाची कुणीतरी जागा घेतली, मग त्याच्यातनं असं पण होऊ शकतं ना, मग ती जागा का घेतली, तीच जागा का, रत्नागिरीची दुसरी जागा नाही का, रत्नागिरीत जे सेंटर 3 कोटी रुपयाचं बांधलेलं आहे तिथं योगा सेंटर का सुरू होऊ शकलं नाही, अन्य प्रॉपर्टी नाहीत का, शासकीय जमिनीची का मागणी केली नाही, ज्यांचं कोळवळकरांचं जन्मगाव आहे तिथं मग योगा सेंटर का होत नाही, मग खेडला आहे दाऊदच्याच जागेमध्ये का होतं, असे अनेक प्रश्न आम्ही पण करू शकतो. पण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्याच्यामुळे उगाचच त्याचं नाव घेऊन पॉलिटिकल मायलेज घेण्यापेक्षा जे योग्य आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. कुठल्या संस्थेने घेतली? नाही, मला माहीत नाही. पण त्या संस्थेनं नकार दिला की ही सनातन संस्था हे पण मला माहीत नाही, पण कुणीतरी घेतली. तुम्ही म्हणताय ना, तिथं योगा सेंटर होणार आहे हे पण मला काही दिवसापूर्वी कळलेलं आहे. तिथं काहीतरी स्मारक कोणतरी बांधणार आहे हे पण कळलेलं आहे. मग आता एवढ्या चांगल्या व्यक्ती जर स्मारक करायचं आहे मग दाऊदच्याच जागेत का, अन्य जिल्ह्याच्या जागा आहेत ना, शासनानं जागा दिली असती. बाबा रामदेव आहे का? नाही, मला माहीत नाही. सर, आशिष शेलारांनी मागणी केलेली आहे की शिवसेना भलेही हिंदुत्व विसरले, भलेही आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय, पण तरी राष्ट्रप्रेम अजूनही शिवसेनेमध्ये आहे आणि त्यांनी मलिकांविरुद्ध कारवाई करावी असं आव्हान दिलं. आता मलिकांविरुद्ध कारवाई का करावी हे आपल्या सगळ्यांना माहीत असेल. त्याचं उत्तर मलिकच चांगलं देऊ शकतील. परंतु पाठीत खंजीर कोणाच्या खुपसला हे 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलेलं आहे. खरी बंद खोलीमध्ये चर्चा काय झाली हे देखील जे बाहेर सांगण्याचं धाडस करत नाहीत त्यांनी शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. आणि मलिकांनी जे काय आरोप केलेले असतील किंवा मलिक जे काय बोलतात त्याच्यावर ते समर्थ आहे. उद्या परत 10 वाजता पत्रकार परिषद घ्यायला. महाराष्ट्रातली कॉलेजेस कधी सुरू झाली सर. नाही, काही कॉलेजेस नाही, काही राहिली असतील. ज्या बाहेरगावी राहतात मुली वगैरे, आज त्याच्यासाठी आज वसतिगृह सुरू करण्याच्या संदर्भातली एक बैठक आहे आमच्या जॉईंट डायरेक्टरांची. उद्या किंवा परवा वसतिगृह नक्की कधी सुरू होतील याचा ते खुलासा करतील आणि मग फुल प्लेजमध्ये कॉलेज सुरू होतील. ज्या ठिकाणी वसतिगृह ताब्यात आलेली आहेत ती सुरू करू आम्ही. खास करून गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज जे आहेत ते प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजची काही प्रमाणातच वसतिगृह आम्ही ताब्यात घेतलेली होती क्वारंटाईन सेंटर म्हणून. एक साधं उदाहरण सांगतो. मी अवसरीला गेलो होतो 1.5 महिन्यापूर्वी आणि अवसरीला इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्याची मनापासूनची माझी इच्छा होती. त्या कार्यक्रमाला स्वतः शरद पवार साहेब होते, दिलीप वळसे पाटील साहेब होते. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांचं जे हॉस्टेल आहे तिथे अजूनही 350 पेशंट आहेत. आता ते 350 पेशंट त्याच कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आहेत. ते जर उद्या आम्ही कॉलेज सुरू करण्याचं धाडस केलं आणि परत तिथनं काहीतरी निर्माण झालं तर अशा काही कॉलेजेसमध्ये अडचणी असल्यामुळं आम्ही ते निर्णय घेत नाही आहोत. पण आज वसतिगृह चालू करण्याच्या संदर्भातली दोन्ही डायरेक्टरांची बैठक होईल आणि येत्या 2-3 दिवसामध्ये वसतिगृह कधी सुरू होतील त्याचा खुलासा ते दोघेही करतील. नाही, वसतिगृहाची व्यवस्था शाळेमध्ये करणं तेवढं सोपं नाही आहे. कारण वसतिगृहामध्ये लॅपटॉपसाठीची कनेक्शन्स लागतात, बेड्स लागतात, कॉट्स लागतात, त्यांचे जे अभ्यासाची कपाट आहेत ती लागतात, सगळी यंत्रणा लागते आणि ती आपण शाळेमध्ये अशी अचानक निर्माण करू शकत नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे